नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. महाफास्ट 50च्या माध्यमातून जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक. वांद्रे येथील MIG क्लबमध्ये बैठक पार पडणार. धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. उद्या दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश. माढ्यात शरद पवार गटात बंड. शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप अपक्ष लढणार. उमेदवारीबाबत कुणाला विचारात घेतलं नसल्यानं पक्षावर नाराज अभय जगतापांची प्रतिक्रिया. चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती. नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत. आमदार कुडाळकरांची माहिती. भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी. पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी. शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित. 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद. पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार. माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 38 जणांकडून 52 अर्जांची खरेदी. रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहितेंकडून अर्ज खरेदी. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही. 10 दिवस दिल्लीत थांबून वडेट्टीवार मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची विजय वडेट्टीवारांवर टीका. माढ्यात भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता. आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी, सूत्रांची माहिती. देशातील 70% घराणेशाहीवाले खासदार भाजपमध्ये आहेत. फडणवीस, पंकजा मुंडे आणि सुजय विखे घराणेशाहीवालेच आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांची घराणेशाहीवर टीका. रोहित पवारांसारख्यानं घराणेशाहीवर बोलणं म्हणजे मोठा विनोद. रोहित पवारांच्या घराणेशाहीवरील टीकेवर सुजय विखेंचं उत्तर. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा येतील. कोणती तरी गणितं असल्याशिवाय 400चा नारा उगाच कुणी देणार नाही. नांदेडमधील प्रचार सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य. राणेंमध्ये मस्ती जिरवायची हिंमत आहे का? तुमची मस्ती आम्ही जिरवली आहे. शिवसेना मस्तीतच असते. नारायण राणेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय. गुहागरमधील सभेत भाजप नेते मधुकर चव्हाण यांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा. राजेश क्षीरसागरांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. तर संध्याकाळी कोल्हापूर हातकणंगलेमधील पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंची बैठक. राहुल गांधींची आज भंडाऱ्याच्या साकोलीत सभा. काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जोरदार तयारी. 13 ते 27 एप्रिल दरम्यान भाजपच्या 56 नमो संवाद सभांच्या माध्यमातून 20,000 मतदारांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी तालुक्यात दौरा. हिंजवडीतून संवाद दौऱ्याला सुरुवात करणार. तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मुंबईतील मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 25 मे अंतिम मुदत. मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करण्याचं महापालिकेचं आवाहन. तर कर न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनोरेलच्या ताफ्यात 4था डबा दाखल. महिनाभरात 4 डब्यांची गाडीची जुळणी केल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होणार. ठाण्यात बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू होणार. ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश. अनेक इमारतींना नोटीस. नागपूर विमानतळावरील रनवेच्या केबलमध्ये रात्री बिघाड झाल्यानं जवळपास 25 विमानं लेट. मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर विमानसेवा सुरळीत. पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा भार कमी होणार. 9 मे ते 27 जूनपर्यंत हडपसर टर्मिनलवरून गाडी सोडण्याचं नियोजन. पुण्यातील ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणात प्रशासनाची कारवाई. उपाधीक्षक डॉक्टर सुजित दिभारे यांचा पदभार काढला. रुग्णालयाच्या स्वच्छताकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई. पुण्यात गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचं समोर. महिलांना दिले जाणाऱ्या शिद्यांमध्ये अळ्या आढळल्या. शिरूरच्या आंबळेमधील धक्कादायक प्रकार उघडकीस. वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचं ग्रीन कव्हर घटलं. पुण्यात झाडांची संख्या कमी झाल्यानं उष्णतेचं प्रमाणही वाढलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीएमपीच्या काही बस मार्गांमध्ये बदल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड आणि मालेदिना बसस्थानकातील बस मार्गांमध्ये बदल. पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या 38 पैकी 32 कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी. निवडणुकीचे कामकाज करावे की बँकेचे, कर्मचाऱ्यांकडून सवाल उपस्थित. नागपूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज. आतापर्यंत प्रशासनानं 1000 कर्मचाऱ्यांचा अर्ज मान्य केलाय, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडून नामंजूर. राज्यात विविध तुरुंगांमधील बंदी यंदा मतदानाचा हक्क बजावणार. मतदारांना टपालद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. नंदुरबारमध्ये निवडणुकीसाठी 635 वाहनांचं नियोजन, तर नर्मदा नदीकाठच्या पलीकडे असलेल्या मतदान केंद्रासाठी बोटची व्यवस्था. पुण्याच्या खेडमधील तहसील कार्यालयातील पाणपोईची दुरावस्था. ऐन उन्हाळ्यात तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट. तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाकडून मंजुरी. वाशिमच्या रिसोडमधील वाकद, कुऱ्हा, मांडवा आणि भरजहांगीर या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. काही गावातील जलमिशन योजनेचं काम ठप्प झाल्यानं गावकऱ्यांना फटका. हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालघरमधील मोखाडा तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा. टंचाईग्रस्त गावांची संख्या पोहोचली 55 वर. पाण्याचा स्रोत नसल्यानं नळ योजनाही बंद पडल्या. सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नंदुरबारमध्ये उन्हाळी पिकांसाठी मशागतीच्या कामांना वेग. रब्बी हंगामानंतर आता उन्हाळी पिकांसाठी तयारी सुरू. नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या. चारा जिल्ह्याबाहेर देण्यास बंदी. चारा जिल्ह्याबाहेर नेणाऱ्यांवर कारवाई होणार. पशुसंवर्धन विभागाची कारवाई.